अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढेंची नियुक्ती झाली. भेसळखोर गडबडले. नगरसह महाराष्ट्रातील दूध संकलनाच्या फुगलेल्या आकड्यातील हवा निघून गेली. 15 दिवसात तब्बल 20 ते 30% दूध संकलन घटले. वडापाव व अन्नपदार्थांच्या हातगाड्याही बंद दिसू लागल्या. हॉटेलमधून पनीरचे खाद्यपदार्थ देणे बंद झाले. एवढंच कशाला, गुटखा, माव्याच्या काही टपऱ्याही बंद झाल्या. कृत्रिमरित्या पिकवलेली फळे, बेकरी उत्पादने, भेसळयुक्त गूळ, खाद्यतेल, चिक्की, आईस्क्रीम, भ्रामक जाहिराती करून रुग्णांची दिशाभूल करणाऱ्या आयुर्वेदिक औषधांनीही गाशा गुंडाळला. झोपेचं सोंग घेणाऱ्या FDAच्या स्थानिक अधिकाऱ्यांची झोपमोड झाली. आयुक्तांच्या आदेशानंतर महाराष्ट्रभर छापेमारी, पाठलाग, धरपकड सुरू झाली. भेसळखोरांना पळता भोई थोडी झाली. विशेष म्हणजे फक्त 15 दिवसात हे सगळं झालं. FDAच्या वेबसाईटवर आलेल्या प्रत्येक तक्रारींची शहानिशा सुरू झाली. FDAकडे अशीच एक तक्रार होती, शिर्डीतील पेढ्यांची. मंगळवारी FDAच्या अधिकाऱ्यांनी या पेढ्यांवरही वक्रदृष्टी फिरवली. अगदी दगडासारखे व बुरशीयुक्त पेढे FDAच्या पथकाने ताब्यात घेतले. प्रसादाच्या नावाखाली महाराष्ट्रातील सगळ्याच तीर्थक्षेत्रावर सुरू असणारा बोगस खव्याचा हा गोरखधंदा तुकाराम मुंढेंच्या नजरेतून सुटला नाही. या खव्यांची प्रयोगशाळेत तपासणी झाल्यावर दूध का दूध, पाणी का पाणी होईल. कदाचित काही महाभाग पकडलेही जातील. आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे आल्यावर सामान्यांच्या जीवाशी खेळणारे गायब झालेत. आपले काळे धंदे बंद करून ते परागंदा झालेत. परंतु हे सगळं यापुढेही असं सुरू राहावं ही अपेक्षा. दरम्यान FDAचं पथक मंगळवारी शिर्डीत आल्यानं अनेकांचा BP वाढला. बोगस पेढ्यांचा वास लगेच महाराष्ट्रभर पसरला. शिर्डीत नेमकं काय झालं आणि खव्यांचा हा काळा बाजार नेमका कसा होतो हेच आपण या व्हिडिओतून पाहूया. नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. शिर्डीमध्ये पान, फुले जशी रस्तोरस्ती विकली जातात तसाच पेढा, बर्फी, खडीसाखर किंवा गोड काजू रेवड्याही विकल्या जातात. अगदी फुटाफुटांवर प्रसाद विक्रीची दुकाने आहेत. आता या दुकानातून प्रसाद घेतला तर त्याच्या पॅकिंगवर ना उत्पादकाचे नाव असते ना एक्सपायरी डेट. त्या प्रसादाच्या पाकिटावर मॅन्युफॅक्चरिंग डेटही नसते. फक्त आकर्षक लेबल लावून हा प्रसाद विकला जातो. याच प्रसादाबाबत FDAकडे यापूर्वीही अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. परंतु नगरचा अन्न व औषध प्रशासन विभाग किंवा थेट शिर्डी नगरपालिकाही या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करत होती. परंतु आता सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी या FDAचा कारभार हाती घेतल्यावर नगरच्या FDAच्या अधिकाऱ्यांची झोप मोडली. FDAचे पथक शिर्डीत दाखल होताच त्यांनी प्रसादाच्या दुकानांवर धाडी घातल्या. पेढ्यांचे नमुने गोळा केले. सर्व नमुने सील केले. प्रयोगशाळेत पाठवले. आता या पेढ्यांचा अहवाल आल्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई होईल. तसं पाहायला गेलं तर फक्त शिर्डीच नाही तर शनिशिंगणापूर, मढी, मोहटादेवी, देवगड, कोरठण खंडोबा, सिद्धटेक यांसह इतर सगळ्याच देवस्थानांमध्ये पेढ्याच्या नावाखाली बोगस प्रसाद विकला जातो. आता 1 किलो प्युअर खावा तयार करायचा म्हणजे किमान 4 ते 5 लिटर दूध लागते. शिवाय किमान 6 ते 8 तास ते आटवावे लागते. त्यासाठी वीज किंवा गॅस लागतो. या सगळ्यांचं गणित केलं तर किमान 400 ते 500 रुपये लागतात. शिवाय खव्याचं ट्रान्सपोर्टेशन, उत्पादन, त्यानंतर डीलर, त्यानंतर सब डीलर हे सगळं पाहिलं तर किमान 1 किलो खवा हातात येईपर्यंत 600 ते 800 रुपये लागतात. हे सरळ सोपं गणित आहे. परंतु तरीही तुम्ही कोणत्याही दुकानात जा, अगदी 200 ते 400 रुपये किलोप्रमाणे खवा मिळतो. मग हा खवा खरंच शुद्ध असेल का? तर नाही. मग याच खव्यातून पेढा, बर्फी तयार करून ती आत्तापर्यंत सगळ्याच देवस्थानामध्ये विकली जात होती. परंतु याकडे ना FDAनं लक्ष दिलं ना नगरपालिका ग्रामपंचायतीने लक्ष दिलं. शिर्डीतही असंच घडत होतं. प्रत्येक दुकानात 100 ते 200 रुपयांच्या पॅकिंगमध्ये पेढ्यांचा प्रसाद मिळत होता. कंदी, देशी, प्युअर या गोंडस नावाखाली हा पेढा विकला जात होता. परंतु या पेढ्याच्या पॅकिंगवर ना उत्पादकाचे नाव असायचे, ना उत्पादनाची तारीख, बॅच नंबर, मुदत समाप्तीची तारीख असायची. लाखो भाविकांच्या श्रद्धेची व त्यांच्या जीवाशी खेळ सुरू होता. हा पेढा अगदी कडक, टणक व बुरशीयुक्त होता. तरीही तो दुकानात अगदी एसीत विकला जात होता. शेकडो तोंडी व लेखी तक्रारी आल्या परंतु त्यावर कारवाई होत नव्हती. परंतु आता श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या याच बाबांच्या शिर्डीत FDAनं धाडी टाकल्या. पेढ्यांच्या कारवाईनंतर याच शिर्डीतील हॉटेल, रेस्टॉरंट आणि उपहारगृहांमध्ये वापरला जाणारा खवा, पनीर, दूध आणि तूप यांचीही सखोल तपासणी होणे गरजेचे आहे. साईबाबा संस्थांच्या वतीने भाविकांना दिल्या जाणाऱ्या लाडू प्रसादासाठी वापरला जाणाऱ्या तुपाचा दर्जाही तपासला जावा अशी भाविकांची इच्छा आहे. हा झाला बातमीचा एक भाग. परंतु बोगस खवा कसा तयार होतो हे जर पाहिले तर आणखी धक्कादायक आहे.
यापूर्वी भारतातील अनेक राज्यात एफडीएनं केलेल्या कारवाईत बोगस खव्याच्या कारखान्यांवर कारवाया झाल्या. भेसळयुक्त खव्यात स्टार्च, मैदा, वनस्पती तूप आणि स्वस्त मिल्क पावडर मिसळून पेढा तयार केला जात असल्याचे दिसले. हा खवा तयार करण्यासाठी दूध वापरण्याऐवजी केमिकल्सचा वापर केला जात होता. खव्याचे वजन वाढवण्यासाठी त्यात शिजवलेले बटाटे, रताळे किंवा कॉर्नफ्लॉवर म्हणजेच स्टार्चही मिसळले जात असल्याचे या पथकाला दिसले होते. आता हा खवा कसा तयार केला जात होता तर स्वस्त स्किम मिल्क पावडरमध्ये पाम तेल घालून घट्ट पेस्ट तयार केली जायची. त्यात पांढरा रंगही टाकला जायचा. ही पेस्ट हुबेहूब खव्यासारखी दिसायची. कधी कधी खव्याला पांढरा गुलाबी रंग येण्यासाठी व तो जास्त काळ टिकण्यासाठी त्यात युरिया, डिटर्जंट पावडर किंवा शिवगृहात वापरले जाणारे फॉर्मेलिनही वापरले जात होते. हे सगळे पदार्थ विषारी असतात. माणसाच्या शरीरात ते स्लो पॉयझनचे काम करतात. परंतु भेसळखोर हे सगळं वापरून खवा तयार करायचे. त्यातूनच पेढा, बर्फी व इतर पदार्थ तयार व्हायचे. या बनावट खव्यात पिठी साखर मिसळून तो खवा मंद आचेवर गरम केला जातो. पेढ्याला दुधाची चव येण्यासाठी त्यात कृत्रिम इसेन्स व रंग मिसळले जातात. हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्यापासून गोल गरगरीत पेढे तयार केले जातात. शिर्डीत विकले जाणारे पेढेही असेच तयार केले जात होते का? हा प्रश्न आता समोर आला आहे. अर्थात एफडीएच्या तपासणीत हे सगळं समोर येईलच. आपण शिर्डीतील पेढ्यात असं काही आहे असा दावा करत नाही, परंतु यापूर्वी झालेल्या बनावट खव्याच्या तपासणीत हे सगळं सापडलंय एवढंच सांगतोय. युरिया, डिटर्जंट, फॉर्मेलिन हे सगळं विषारी असतं, परंतु ते जर या खव्यात व पेढ्यात वापरलं जात असलं तर हे अगदीच धक्कादायक आहे. एफडीएनं नगर जिल्ह्यातील इतर तीर्थक्षेत्रावरही अशीच कारवाई व तपासणी करावी अशी मागणी आता होत आहे. मित्रांनो, अजून कोणत्या देवस्थानातील पेढे, प्रसाद व अन्नछत्रावर एफडीएनं कारवाई करावी असं तुम्हाला वाटतं? अजून कशा कशात भेसळ होते अशी तुम्हाला शंका आहे? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.